नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र जानकीला कळालेलं असतं की आता आशीर्वाद बंगल्यावर कोणतं एक संकट आलेलं आहे आणि त्या संकटासाठी आपली जानकी मात्र एक असा दुर्गा अवतार घेऊन ऐश्वर्याच्या नाकावर टिचून आता या घराला वाचवण्यासाठी येणार असते। पण तरीसुद्धा ऐश्वर्या तिला अनेक वेळा अगदी खाली पाडण्यासाठी प्रयत्न करते। जानकी या घरासाठी काहीच करू शकत नाही, अगदी 25 लाखाचं बक्षीस देऊ शकत नाही असं ऐश्वर्याने आता सर्वांना सांगितलेलं असतं। परंतु सर्वांना मात्र माहिती असते की जानकी अगदी आपल्या घरावर आलेल्या संकटासाठी नक्की धावून येईल आणि या घरासाठी जे काही करायचं आहे शेवटी तेच करेल। म्हणून आता सारंगला सुद्धा सयाजी पाटील आणि ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकतात हे आता समजलेलं असतं, कारण सयाजी रावाने सुद्धा मदत करण्यासाठी हात वर केलेले असतात। म्हणून सारंग वेड्यासारखा अगदी सयाजी पाटलावर दगड घेऊन धावून जातो। पण तरीसुद्धा सयाजीराव म्हणतो की हे बघ, माझ्याकडे पैसे नाहीत, कारण यात माझं सुद्धा खूप असं कोटीने नुकसान झालेलं आहे, त्यामुळे मी सुद्धा पैसे कुठून आणू। तेव्हा सारंग अगदी वेड्यासारखा रडत असतो। नक्की आता काय करायचं याचा कोणताही आता पर्याय त्याच्याकडे नसतो, तो फक्त रडत असतो आणि पश्चाताप करत असतो। ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं आणि आता कुठे तो ऐश्वर्याविरुद्ध भडकायला सुरुवात त्याने केलेली असते। त्यानंतर आता घरच्यांना एकच आता आशा असते की केवळ या घराला वाचू शकते ती म्हणजे जानकी। आता ऐश्वर्याला सुद्धा अगदी नानांच्या रूममध्ये ती काय करत होती हे आता सौमित्रा, अवंतिका आणि सुमित्रा, जानकी यांना संशय आलेला असतो की नक्की ऐश्वर्याचं काहीतरी आता नवीन कारस्थान असेल आणि त्यासाठीच मात्र ती नानांच्या रूममध्ये काहीतरी करण्यासाठी गेली असेल। आता जे काही वागते ना ते अगदी खोटं वागते। परंतु देवकृपेने मात्र सुमित्राने कपाटाची चावी आपल्या हातात नेलेली असते आणि आता तिला जे काही दागिने तेथून घ्यायचे असतात तर ते दागिने घेण्यासाठी मात्र तिच्या जीवाची आता अगदी उलथापालथ सुरू असते। परंतु तरी मात्र आता 20 फेब्रुवारीच्या भागामध्ये एक असा रोमॅन्टिक भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्या जानकीचा जो काही धाडसीपणा आहे आणि शेवटी ऐश्वर्याला जे आत्तापर्यंत तिने चॅलेंज दिलेले असते की हे बघ, तुझ्या नाकावर टिचून आणि नाही तुला मी माझ्या पायावर नाक घासवायला लावलं तरच मी आता ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश करू इच्छिते आणि ते पण ऋषिकेश आणि मी एकमेकांच्या हातात हात धरून जानकी आणि ऋषिकेश या घराला अगदी या संकटातून वाचून एकमेकांच्या साथीने अगदी तुझ्या नाकावर टिचून या घरामध्ये प्रवेश करतो की नाही हे तू चॅलेंज समज। आता जानकीने एक खूप मोठं असं आव्हान यांना दिलेलं असतं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जेव्हा जानकी ही सुमित्राच्या सांगण्यावरून तेथे घरात आलेली असते तर मित्रांनो, ही ऐश्वर्या लगेच तिला म्हणते की काय ग, येथे तू कशाला आली, आमच्या जखमावर मीठ चोळण्यासाठी। तर सुमित्रा आता आपल्या ऐश्वर्याची जे काही तिने कारस्थान केलेलं आहे तर त्याविरुद्ध मात्र भडकलेली तर असतेच, परंतु जानकीला अपशब्द वापरणाऱ्या ऐश्वर्याची ती आता चांगली बोलती बंद करते की हे बघ ऐश्वर्या, या घरामध्ये जानकीला मी माझ्या संमतीने बोलून घेतलं आणि जानकीचा या घरावर तितकाच हक्क आहे जितका तुझा हक्क आहे, त्यामुळे तू जानकीला येथून नाही काढू शकत। जोपर्यंत तू जानकीचा या घरामध्ये अगदी तिला हक्काने आणत नाही तोपर्यंत मात्र मी गप्प बसणार नाही, कारण ऐश्वर्या कारस्थान मात्र तू खूप काही केले आणि त्याचे सर्व भोग माझ्या जानकीला भोगायला लावले। अगं, आत्तापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि जानकीला प्रत्येक गोष्टीमध्ये मी अगदी खाली अपमानसारखं करण्यासारखं बोलत होते। खरंच मी खूप मोठी एक चूक केली आणि आत्ता कुठे ती माझी चूक मी दुरुस्त करते, त्यामुळे या घरातून बाहेर काढण्याचा हक्क तुला नाही तर मीच तुला घराच्या बाहेर काढू शकते, ही गोष्ट तू लक्षात ठेव। त्यामुळे जानकीला एकही अपशब्द तू बोलायचा नाही असं आता सुमित्रा ठणकावून उत्तर देते। तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुम्हाला तर जानकीची इतकीच आपुलकी आहे, इतकं प्रेम आहे, तर नानासुद्धा आता जानकीला जवळ बोलवतात आणि जानकीला जवळ बोलून म्हणतात की हे बघ जानकी, या घराला फक्त तू आणि तूच वाचू शकते, त्यामुळे ह्या ऐश्वर्याच्या काही एक ऐकू नको, या घरावर तुझा तितकाच हक्क आहे जितका या सर्वांचा आहे, त्यामुळे की या घरातून तू कुठेही जायचं नाही आणि जे काही करायचं असेल तर केवळ तूच वाचव जानकी या घराला। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की चूक हिची आहे, कारण हिच्यामुळे आज आपल्यावर हे संकट आले आणि जर हिला या घराला वाचवायचं असेल, जर जे
25 लाख तिला बक्षिसाचे मिळालेले आहे ना, तर ते 25 लाख ती आपल्याला देईल. कारण तिच्या जे काही ही 25 लाखाची बक्षिसाची रक्कम आहे त्यामुळे तर काही होणार नाही, परंतु कुठेतरी थोडासा तरी आपल्याला हातभार लागेल. निदान आपल्याला कर्जाचं जे काही हे हप्ते आहे तर ते फेडता येतील. कारण 5 करोडांचे रुपयेही नाही फेडू शकत, 25 लाख तर कुठे काय. म्हणून आता ऐश्वर्या जानकीचा खूप असा अपमान करत असते आणि जर हिला हे 25 लाख जिंकायचे असते तर मात्र तिने आपल्याला हरवलं नसतं. तिला आपल्या घरावर संकटच आणायचं होतं, म्हणून तिने अगदी तिच्या नवऱ्याने आणि तिने मिळून हे नाटक केलं असं आता ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते. परंतु आता ऐश्वर्याचा सर्वांना इतका राग येतो की काही झालं तरी आता ऐश्वर्या आणि सारंग किती चुकीचे वागलेले आहेत आणि त्यांच्यावर आता कोणीही विश्वास नाही ठेवू शकत, हे मात्र आता सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता आपली जानकीला फक्त आपल्या घराची काळजी असते. काही झालं तरी आपली माणसं आणि आपलं घर. तेव्हा जानकीसुद्धा आता ह्या ऐश्वर्याला घाबरत नाही. तिला आता नानांच्या अगदी जे काही तिने अवस्था केली तर ते अवस्थेचं कारण आता ऐश्वर्या आहे हे तर जानकी दाखवून देणारच असते. पण ते सुद्धा ऐश्वर्या तिच्या तोंडातून कबूल करणार असते. तर आता जानकी तिला एक छान उत्तर देते की हे बघ, माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही, माझ्यासाठी माझी नाती महत्त्वाची आहे आणि तीच नाती अगं ऐश्वर्या अहंकाराने तू तोडली. आता मात्र तुझ्याकडे एकसुद्धा अशी नाती उरलेली नाही. त्यामुळे आता जे काही तुला करायचं असेल ते तू करू शकते, परंतु मी माझ्या घराला वाचवेल आणि ते 25 लाख मी माझ्या घरासाठी देईल, हा माझा शब्द आहे आणि दिलेला शब्द मी कधीही विसरत नसते. त्यामुळे 25 लाख नाही मी तुझ्या तोंडावर आणून फेकले तर मी सुद्धा नावाची जानकी नाही, असं आता जानकीने ठरवलेलं असतं. परंतु सुमित्रा म्हणते की नाही जानकी, तू ह्या ऐश्वर्याचं ऐकू नको. जितक्या मेहनतीने तू हे पैसे कमवलेले आहे ते पैसे आम्ही नाही घेऊ शकत. नाना आता जानकीला म्हणतात की हे बघ जानकी, नानांना आता जानकीने एक असा शब्द दिलेला आहे की जानकी आपल्या घराला काही होऊन देणार नाही. हा रणदिव्यांच्या मोठ्या सोन्याचा शब्द आहे. एक ढाल बनून जानकी प्रत्येक संकटावर या घरासाठी उभी राहील आणि हा मात्र नाना तुमच्या थोरल्या सुनेचा शब्द असेल, असे जानकीने आता नानांना वचन दिलेलं असतं. तर जानकीच्या मनाचा मोठेपणा पाहून सौमित्रा, अवंतिका आणि नाना अभिमान वाटत असतो. तिचं कौतुक वाटतं की खरंच किती आपली जानकी मोठे मनाची आहे. आपण तिच्यावर इतके आरोप केले आणि तिला घराच्या बाहेर सुद्धा काढलं, तिला इतका ऐश्वर्याने त्रास दिला, तरीसुद्धा आज एक आपल्या घरासाठी तीच धावून आली. तेव्हा आता जानकी इकडे ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, काही झालं तरी मात्र आपल्याला ते 25 लाख द्यावे लागतील. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं माझ्याकडे 25 लाख नाही, मी कुठून ते 25 लाख देऊ. त्यावर आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपण जी काही श्री आणि सो ही स्पर्धा जिंकलेली आहे तर त्याचे 25 लाख आहे तर ते आपण त्यांना नक्की देऊ शकतो आणि जे काही हप्ते आहे तर ते वेळेवर आपण काहीतरी करून भरू शकतो. म्हणून जानकी आता ऋषिकेशला तयार करत असते, परंतु ऋषिकेश नकार देतो. तेव्हा आता जानकी शेतकऱ्यांचे पैसे घेईल म्हणून ऋषिकेश शेतकऱ्यांना म्हणजे संपत काकांना फोन करतो आणि ते पैसे आत्ताच्या आत्ता ते बँकेमध्ये अगदी अकाउंटवर जमा करण्यासाठी सांगतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि धावतच ती आता संपत काकांकडे जात असते. परंतु ऋषिकेश तिच्या मागे धावत येत असतो की नाही जानकी, ते शेतकऱ्यांचे पैसे आहे आपण नाही घेऊ शकत. परंतु आता मात्र आपल्या जानकीचा तेथे समोर धाव घेत असताना ॲक्सिडेंट होतो. ती एका गाडीसमोर येते कारण एका खूप मोठ्या टेन्शनमध्ये ती असते. ऋषिकेश जोरात धावत येतो, तिला वाचवतो, जानकीला घरी नेतो आणि जानकीला घरी नेऊन तो आता तिच्या त्या म्हणजे जे काही लागलेलं आहे तर त्यावर उपचार करतो. तेव्हा जानकी फक्त ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, काही झालं तरी मला माझ्या जीवाची पर्वा नाही, काही झालं तरी मला आता आपल्या घराला वाचवायचं, असं तिने आता ठाम निर्णय घेतलेला असतो. तर आता जानकीने आपल्या जीवावर आलेल्या संकटाचा सुद्धा विचार केलेला नसतो आणि आपल्या घरासाठी तरीसुद्धा ती धावून जाते. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या तिला म्हणत असते की काय गं, जानकी धावून आलेली असते आणि तरीसुद्धा ऐश्वर्या तिचा अपमान करते की जानकी अगं तू इथे काय करतेस. तेव्हा जानकी ही आशीर्वाद बंगल्याच्या दरवाजात उभी राहते अगदी एक दुर्गेचा अवतार घेऊन. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी येथे आली कारण हे तिचं हक्काचं घर आहे आणि केवळ आता हेच दोघे आहे तर ते आपल्याला या घराच्या संकटातून वाचू शकतात. त्यामुळे ऐश्वर्या तिला बोलण्याचा काही एक हक्क नाही. केवळ आता ऋषिकेश आणि जानकीच या घराचे एक आधारस्तंभ आहे आणि तेच केवळ आता या घराला वाचू शकतात.
तेव्हा ऐश्वर्या म्हणतात की हो ना, त्यांचे जे काही 25 लाख रुपये मिळालेले आहे ना बक्षिसाचे, ते तर हिने आणून द्यावे असं तर हिने चॅलेंज घेतलेलं आहे. मग हिला हे पैसे देण्यासाठी हिचा नवरा परमिशन देईल का? तेव्हा आता ऐश्वर्या अजून सुद्धा खेळ्या खेळत असते, परंतु जानकी आता तिच्या नाकावर टिचून ते 25 लाख अगदी ऋषिकेशचं मन जिंकून आणि ऋषिकेशला सुद्धा प्रेमाने या घरात घेऊन येणार असते. तर आता जानकी ही अगदी आपल्या आशीर्वाद बंगल्यांच्या उंबऱ्यावर खाली बसते आणि उंबऱ्याचं दर्शन घेते. आमच्या या घरावर आलेलं जे संकट आहे तर ते मी ऋषिकेश आणि मी मिळून अगदी परतून लावू हे लक्षात ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की ऐश्वर्या, जेव्हा ते 25 लाखाचे रुपये जे आहे तर ते तुझ्या नाकावर टिचून त्या कर्जाचे हप्ते मी फेडेल आणि जे काही संकट आहे तर ते संकट मी आणि ऋषिकेश दोघेच मिळून आता दूर करू. तर हा रणदिव्यांच्या मोठ्या थोरल्या सुनेचा शब्द आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी या आपल्या आशीर्वाद बंगल्यावर आलेलं संकट आहे तर ते संकट मात्र दूर करूनच या घरामध्ये पाऊल ठेवू, तरच आम्ही नावाचे जानकी आणि ऋषिकेश असू, त्याशिवाय आम्ही या घरात पाऊल ठेवणार नाही. आता एक असं खंबीर चॅलेंज आपल्या जानकीने ऐश्वर्याला दिलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्या फक्त बघत उभी असते. सारंग, नाना, सुमित्रा आणि सौमित्रा, अवंतिकासुद्धा ऐश्वर्याकडे अगदी रागाने पाहतात, परंतु आपल्या जानकीचं त्यांना कौतुक वाटत असतं. कारण जानकीला इतका डोक्याला मार लागलेला आहे तरीसुद्धा आपल्या घरासाठी धडपड करते. तर मित्रांनो, आता देवाची साथ मात्र आपल्या ह्या जानकीला मिळणार असते. आणि त्यात म्हणजे एक असा चमत्कार होऊन आपल्या नानांनी जे काही मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं आहे तर त्या मृत्यूपत्राची साथ म्हणून आता जानकीला आणि ऋषिकेशला एक खूप मोठा असा खजिना म्हणजे देवघरातील ते दडलेलं सत्य आता बाहेर येणार आहे. तर आता जे कडं आहे तर ते कडं सयाजीरावांच्या हातात आहे आणि याबद्दल आता जानकीला आणि ऋषिकेशला खुलासा होतो. तर 25 लाख काय, परंतु 1 रुपयासुद्धा देऊन जानकी आपलं घर सोडवणार असते आणि ते पण ऐश्वर्याच्या नाकावर टिचून. आणि आत्तापर्यंत ऐश्वर्याने जे काही पाप केलं तर त्या सर्व पापांचा आता मात्र भागीदार म्हणून आता ह्या ऐश्वर्या आणि सारंगने जे काही करून ठेवलेलं आहे तर त्या सत्याचा उलगडा आता लवकरच होणार असतो. आणि आपल्या जानकीला आशीर्वाद बंगल्यात येण्याची जी काही अगदी हक्काने जागा आहे तर ती आपल्या जानकीने घेतलेली असते. एक रणदिव्यांची थोरली सून आणि ह्या आशीर्वाद बंगल्याची खरीच अगदी शोभून दिसणारी आपली लाडकी जानकी सुमित्राच्या अगदी आशीर्वादाने परत या घरामध्ये प्रवेश करणार असते. आणि त्याच दिवशी मात्र सुमित्रा आपल्या हाताने मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा अगदी धूमधडाक्यात गृहप्रवेश करते. आणि या घराची खरी लक्ष्मी जानकी आहे, ऐश्वर्या तू नाही, कारण तू फक्त वाटोळं करत असते आणि नात्यांना तोडत असते. त्यामुळे आता जो काही हक्क आहे तो जानकीचा आहे हे लक्षात ठेव. कारण जानकीने मात्र जे संकट आहे तर ते संकट दूर केलं आणि ऐश्वर्या ते संकट तू आणलं हे लक्षात ठेव. तेव्हा आता सारंगला सुद्धा मात्र जे काही या ऐश्वर्याचं कारस्थान आहे तर त्याने पकडलेलं असतं. आणि सारंगसुद्धा ऐश्वर्याला न घाबरता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांची माफी मागून परत या घरामध्ये प्रवेश करणार असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं, जानकी आणि ऋषिकेश आपल्या हक्काच्या घरी परत कसे येतात आणि आपलं रणदिव्यांचं घरसुद्धा कसं वाचतं आणि ह्या ऐश्वर्यावर कोणती आता वेळ येते, जे काही तिने पाप केलेलं आहे त्याचं सत्य सर्वांसमोर कसं येतं हे पाहणं अगदी खूप असं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.